गुड मॉर्निंग गाईज. आपला स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये. मनाची मलिनता दूर करणे. तो मी बघणार आहे भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मामधून. आपला टॉपिक बघूया. मन शुद्ध करणे. एकदा तथागत हे शावस्थित वास करीत असताना कौशलचा राजा प्रसेनजित त्यांच्या निवासस्थानी आला आणि आपल्या रथातून उतरून भक्तिभावाने तो तथागतांच्या म्हणजे जवळ गेला. सकाळी नगरात प्रवेश आपले आदरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागताला सांगितले म्हणजे बनविले. यामध्ये त्यांचा हेतू लोकांना भगवान बुद्धांचा सर्वोत्तम दर्शन घडावे, त्यांचा धर्म करावा, त्यांचा श्रद्धा असावी हा होता. सिद्धार्थाचे दर्शन घडावे हा प्रसेनजित राजाचा हेतू होता. भगवान बुद्धांचे त्यांचे आमंत्रण स्वीकारले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व भिक्खू संघासह नगरात प्रवेश केला आणि जो रस ओलांडून पूर्व नियोजित ठरल्याप्रमाणे स्थानी येऊन विराजमान झाले. भोजन संपल्या राजाच्या विनंतीनुसार तो रस्त्यावर एका मोठ्या समूहासमोर धर्माचा संदेश देण्याचा सुरुवात केली. त्यावेळी शत्रुवंदात दोन व्यापारी त्यांचे भाषण ऐकत होते. त्या धर्म सिद्धांताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडून आणावा यात राजाने किती थोर शहाणपण दिसते, किती सर्वव्यापी व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहे हे दुसऱ्याच्या मनात विचार आला. असल्या माणसाला धर्मोपदेश करायला येथे आणले यात राजाची किती मूर्खपणा आहे. ते दोन व्यापारी म्हणतात. गायीचे वाहन ओढीत असते, त्याला बांधलेले वासरू गायीच्या मागून जाते आणि जात असताना हमरत असते. त्याचप्रमाणे भगवान बुद्ध ह्या राजमार्गाहून जात आहे. ते नगर सोडल्यानंतर ते दोघेही व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले होते तेथे एकत्र आले. मतपान करीत असताना जो व्यापारी भल्या होता त्याच्या चातुर महाराजिक देवतांनी संयमित आणि सुरक्षित ठेवला. उलट दुसऱ्या भूताच्या पिसाळल्या एकसारखा भीत होता. शेवटी झोप आल्याने जवळच्या रस्त्यावर पडला म्हणजे झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पहिल्या व्यापाऱ्याच्या गाडीखाली तो रस्त्यावर पडलेला व्यापारी सारता न दिसल्यामुळे चिरडला गेला आणि मरण पावला. पहिला व्यापारी एक दूर देशात आला असताना त्या देशाचा एका पवित्र गुडघ्या वाकिल्यामुळे तो देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याचा सिंहासनाधिष्ठ करण्यात आला. या आपल्या जीवनाला मिळालेली ही विलक्षण कलाटणी मनात आणून तो भगवान बुद्धाकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्याला आमंत्रण दिले. त्यावेळी या जगत बुद्धाने त्याचे आणि त्या सळबुद्धीचे व्यापाराच्या भराटीचे कारण त्याने सांगितले आणि म्हटले, मन सर्वाचे मूळ आहे. ऐका मनाने. मन सर्वाचे मूळ आहे. मन हे स्वामी आहे. मन हे कारण आहे. मनात दुष्ट विचार असतील तर माणसाचा विचार, माणसाचे शब्द आणि कार्य ही दृष्टी बनतात. पापभव्य दुःखे ज्याप्रमाणे रथाचे चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याचप्रमाणे त्यांचा पाठपुरावा करीत असताना मन हे सर्वांचे मूळ आहे हे तथागतांनी सांगितले. माणसाच्या मनात जर सद्विचार असतील तर त्या मनात विचार असतील चांगले विचार असतील, माणसाचे शब्द आणि कार्य दोन्हीही चांगले होते आणि ह्या सदाचारापासून उद्भवणारे सुख सावलीप्रमाणे सदोसदी माणसामागे जात असतात. हे शब्द ऐकून राजाचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धाची धम्मदीक्षा ग्रहण केली आणि ते शिष्य झाले. ही होती एक तथागताची मनाची मलिनता दूर करणे. मन हे शुद्ध असलं की माणसाचे सगळे काम चांगले होतात. ही तथागताची वाणी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून, शेअर करून आणि लाईक करून नक्की सांगा. भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय भारत.